माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पाणी आलं, त्याला 50 दिवस झाले, 50 दिवस झाले आणि आमची मागणी पहिल्यापासून आहे की लोकांना काय तुम्ही मेहरबानी करता का पाणी देता पडून? लोक पाण्याचे पैसे भरतात। आज करोडो रुपये लोकांचे पाण्याच्या टँकरसाठी गेलेले आहेत। आज पाणी आलं आहे शहरामध्ये, तुम्ही 24 तास काही ठिकाणी पाणी सोडतात, मग इथे पाणी का सोडत नाही? ह्या टाक्या का भरत नाहीत? आज कितीतरी टाक्या पूर्ण रेडी होऊन पूर्ण म्हणजे आम्ही फक्त ग्लोबल सिटीज हे प्रतिकात्मक आमचं आंदोलन आहे। आमचं म्हणणं आहे का शहरामधल्या ज्या पण टाक्या पूर्ण झालेल्या आहेत, ज्या ज्या तुमच्या जलवाहिनीच्या कामं झाल्या आहेत, त्या सगळ्या टाक्या भरा, लोकांना प्रेशरनी पाणी द्या। आम्हाला आमचं दुसरं काही म्हणणं नाही म्हणत। तुम्ही फक्त तुम्ही सांगता निवेदनं, आम्ही किती वेळा निवेदन दिले, आम्ही आयुक्त साहेबांकडे मिटिंग केली, आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की MMRDचं पाणी आल्यानंतर पहिली ग्लोबल सिटीची टाकी भरणार। तुम्ही भरली का टाकी? नाही भरली। सहकार नगरची टाकी आम्ही चालू करायला लावली, आम्ही आंदोलन करून आम्ही चालू करायला लावली। म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय तुम्हाला असं वाटते का आम्ही आंदोलन करायला पाहिजे? हो सूर्यवंशी साहेब, किती वर्ष झाले टाक्या बनवून? मला सांगा, ही टाकी किती वर्ष झाली बनवून रेडी आहे? हो, हायड्रोलिक टेस्टिंग होते, हायड्रोलिक टेस्टिंग याचं झालेलं आहे, सगळं झालंय। मला सांगितलेलं आयुक्तांनी स्वतः की पाणी आल्यानंतर ग्लोबल सिटीची पहिली टाकी चालू करतो। 12 वर्ष या ग्लोबल सिटीमध्ये पाणी नाही का? 1 MLD पाणी फक्त इथल्या एरियात देतं, त्याचा अजून हिशोब दिलेला नाही। तो कुठलं पाणी याचं काय? तुम्ही 50 दिवस झाले, 15 नोव्हेंबरला पाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी चालू केलं आहे। मला आयुक्तांनी शब्द दिलेला की पहिली टाकी ग्लोबल सिटीची चालू करतो। ग्लोबल सिटी तिरुपती नगर आणि गोकुळ टाउनशिप का करत नाहीत? तुम्हाला विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबवायचं असेल तर सांगा। 1 मिनिट, ठाकरे उत्तर देतात 10 दिवसात कळणार, दुसरा अधिकारी उत्तर देतो 2 महिने लागतील, अजून कोणतरी तिसरा बोलतो 5 महिने लागतील। हे काय चाललंय? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री इकडे आम्हाला बोलले 185 MLD पाणी सोडलेलं आहे, तुम्ही पाणी कमी घेताय, तुम्हाला सगळं कामं विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेपर्यंत रखडवायची आहेत। आम्हाला कळते पडद्याआडचं काय, पण आज ही सुरुवात आहे। पुढच्या 10 दिवसानंतर तुम्ही बघा, पुढच्या 10 दिवसानंतर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल। आज आम्ही टाकीवर चढलोय, पोलिसांचा मान ठेवून आम्ही खाली उतरलेलो आहे, फक्त पोलिसांचा मान ठेवून, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा नाही, कारण आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर विश्वास नाही। या माणसाची शुगर तिकडे लो झाली, 4 तास आम्ही 10 वाजल्यापासून बसलोय, आम्ही 10 वाजता कळवलं। तुम्ही लोकसेवक आहात, तुम्ही लाख 1.5 - 2 लाख रुपये पगार घेता लोकांसाठी ना, तुम्ही एरवी टाकीवर चढता, आता तुम्हाला चढायला काय झालं? टाकी खासदारांच्या आणि माझ्या हस्ते भूमिपूजन करून 2021ला टाकी झाली आहे ग्लोबल सिटीची। ग्लोबल सिटी तुम्ही आम्हाला सांगा की ह्या टाक्या ज्या आपण शहरामधल्या टाक्या ज्या रेडी आहेत, त्या साधारण तुम्हाला काय काळखंड? अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। 4 तास आम्ही बसलोय, तुमच्या लोकांना कुठली परवानगी लागते? तुमचे लोक का नाही आले? तुम्ही बोलू नका। ठाकरे साहेब 12 वाजल्यापासून 12:15 वाजल्यापासून येत आहेत, तो सांगतात आम्ही का मूर्ख आहेत का? आम्ही तुम्हाला किती वेळा निवेदनं लेखी दिली? आम्ही का प्रत्येकाला मोर्चेच काढायचे? यांची शुगर तिकडे लो झाली, 1 मिनिट, यांची शुगर लो झाली, आम्ही का प्रत्येकाला हेच करायचं का? सांगा तुम्ही आम्हाला। तुम्ही जर हे पद्धत असेल, आम्ही तिकडे बसतो आता आयुक्तांच्या कॅबिनच्या बाहेर। तालुका प्रमुख आमचे, माझी डायबिटीज, माझं लो झालं, याचं लो झालं, का तुम्ही आम्हाला 4 तास बसून ठेवलं? तुम्हाला मी सांगितलं परवा, ही पद्धत आहे का? काय निवेदन द्यायचं? मला एक सांगा, आम्हाला चर्चा नाही करायची, आम्ही तुमच्या पोलिसांच्या विनंतीला खाली आलोय। तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, आम्हाला लेखी दिलेलं MMRDचं पाणी आल्यानंतर 16 जलकुंभ चालू करणार, ग्लोबल सिटीची टाकी चालू करणार। मग काय तुम्ही आतापर्यंत ग्लोबल सिटीची टाकी चालू नाही केली? चाचणी स्वरूपात आलेलं खोटं बोलू नका। पाणी 100 MLD पाणी चाचणी स्वरूपात येत नाही। 10 वर्षापासून यांचं ऐकतच आहे, किती ऐकायचं? तुम्ही काय विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबणार आहेत का उद्घाटन करायला? ठीक आहे, चला, थँक्यू।